बाळाचा नैवेद्य तयार आहे आणि कलश पूजा पण मांडलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वही आणि पेन दोन्ही ठेवलेले आहे बाळाचं भविष्य लिहायला. बर. आई, पण आपण ही पूजा का करतो? अगं, बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी सटवाई देवी येते बाळाचं भविष्य लिहायला, अशी समजूत आहे. त्यामुळे मग बाळाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे, वातावरण आणखीन मंगलमय व्हावं म्हणून ही पूजा असते. अच्छा. भावना, आईपणाचं किती तेज आलंय बघ चेहऱ्यावर तुझ्या. इतकी गोड दिसते माझी नात. लक्ष्मी, आज रात्री माझ्या नातीची दृष्ट काढ बरं. हो तर, बाळाची आणि बाळाच्या आईची सुद्धा. अरे तुम्ही आता बोलण्यात वेळ नका घालवू. किती वाजले बघताय का? 5चा मुहूर्त आहे. गुरुजींनी सांगितलं ना 5चा मुहूर्त आहे. टळायला नको, चला लवकर. हो बाबा, पण सिद्धू आणि रेणुका काकू आल्या नाहीयेत ना आणखी. नाही त्यांना. अरे बस काय, बाळाच्या पहिल्या पूजेला त्याचा बाबा लेट येईल काय? आणि आजीला सुद्धा घेऊन आलो. अरे रेणुकाताई या या. सिद्धू, सिद्धू, हा. बॅग उचल. सिद्धू, नाही म्हणजे आता तू आई बाबा झालाय तुम्ही, कालच प्रेमात पडल्यासारखं काय वागतोस? आई बाबा झालो म्हणून काय झालं? आमच्या प्रत्येक मुलाबरोबर आम्ही आणखी प्रेमात पडणार होतो की नाही? तू जर अजून लाजलीस ना तर कठीण आहे माझं. काय चाललंय तुमचं? खरंच आमच्या घरातले एकालाही अक्कल नाही. अरे तो जयंत घरात असताना कशाला उगाचा नसता घाट घातलाय. मागच्या वेळी त्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला आला होता, किती तमाशा केला त्याने. आता या 5वीच्या पूजेला काय करतोय देवालाच माहित. नाही, घालायचा तो गोंधळ घालणारच आहे तो. आता फक्त कुठलं नवीन वादळ घेऊन धडकतोय याची वाट बघतोय.